गुड मॉर्निंग सर्वांना. तर गुड मॉर्निंग म्हणजे गुड मॉर्निंग तर खूप वेळची झाली. आता 10 वाजले आणि फक्त चहा बिस्किट खाल्ले. बाकी आपला बाबू बघा झोपला आहे. 8 वाजता झोपला होता. मालिश वगैरे करून झोपला आणि मधा लवकरच उठून जात होतो. तर म्हणून आता मी ब्रश वगैरे करायचंच आहे. त्यालाच घेऊन बसली होती. एक वेळा तर झोपवलं, त्याला मालिश करून दिली, झोपवलं आणि फीड करून झोपला तो. तर मग अजून उठला थोड्या म्हणजे त्याला माहीत नाही काय खाली बरोबर वाटत नसेल तर तो उठून जातो. तर मग आंघोळ पण करू देत नाही. काल तर 1:30 वाजला आंघोळ करायला. तर मी आता पटकन उठते, तो झोपलाय तोपर्यंत ब्रश वगैरे करून आंघोळ वगैरे करून मोकळी होऊन जाते. आणि मग तो उठला म्हणजे मग त्यालाच पकडून राहावं लागते. त्याला भूक पण नाही राहत ना, तरी पण तो गोदी पाहतो. आता गोदीमध्ये जास्त राहतो. आता काय माहीत आता काय होईन. आता माझी बहीण गेली, ताई गेली गावाला, म्हणजे मग काय माहीत स्वयंपाक करू देतो की नाही करू देत, कसं काय. काल मालिश नव्हती करून गेली तर दिवसभर चिडचिड केला, पण रात्रभर मस्त झोपतो. दिवसाने चिडचिड करतो, रात्रभर चांगला झोपला. तर आता मालिश करून दिली सकाळी आणि मस्त झोपला. तर आता मी आंघोळ करून घेते, मग तो करू नाही देणार. आणि मी हा झाला ना तेव्हापासून रेग्युलर म्हणजे कंटिन्यू कानाला बांधून ठेवलं होतं. तर सुन्न वाजल्यासारखं वाटे, कान बांधून ठेवलं होतं म्हणून. तर आता सोडले मी, कानाचं सोडलं तर आता सुन्न नाही वाजत आहे, म्हणून मी कानाला आता बांधत नाही. स्वेटर आणि मोचे घालून आहे, पण कानाचं मी सोडलं. केस मी आता 20-21 दिवस झाले, केस 20-21 दिवसातून एकच वेळा धुतले फक्त. आता थंडीभर केस जास्त नाही धुणार, म्हणजे गरमी असली पाहिजे ना अंगामध्ये. केस धुतल्यानं थंडक येते, त्याला पण सर्दी होण्याची शक्यता असते. म्हणून मी आता बाबू 2-4 महिन्याचा होतपर्यंत रेग्युलर केस नाही धुणार. हप्त्यातून एखाद वेळा असं केस धुईन. तर आता झोपला. आता चला मी आंघोळ करून घेते पटकन. आता दुपारचे 12 वाजले आणि माझी आंघोळ झाली 11 वाजता. 10 वाजतापासून आंघोळ करायला गेली, 11 वाजता आंघोळ झाली. मधातच हा उठला होता, मग यालाच घेऊन बसले. तर आता 12 वाजले, माझी आंघोळ झाली, बाबूची आंघोळ झाली. हे बघा, बाबूला मस्त कव्हर करून दिलं. आता बाबू झोपतो. आंघोळ केल्यानंतर फ्रेश लागते त्याला आणि मस्त मग दिवसभर झोपतो आंघोळ झाल्यावर. लक्ष नाही दिलं तर पहा काय झालं. घरामध्ये पूर्ण कपडे वाया गेले. पूर्ण हे एवढं लाखाचं फर्निचर हे सगळं वाया गेलं. म्हणजे लक्ष का नाही दिलं. म्हणजे दिवाळीले हा पोटात होता तर माझ्यानं काही होय नाही, तर मी काही केलंच नाही. म्हटलं आता ह्या होईन तर मग संक्रांतले करण म्हटलं सगळं. तर तोपर्यंतच काय हाल होऊन गेला घरात. त्याचं केलं, माया तसंच राहू दिलं, केलं नाही. म्हणजे तू कर, माझ्यानं बसणं होय नाही जास्त. तर मी म्हटलं आता जेव्हा बाबू येईल आणि तेव्हा मला जेव्हा चांगलं वाटेल तेव्हा मी करेन म्हटलं. तर तोपर्यंतच बघा पूर्ण कपडे वाया गेले, नवीन महागाचे कपडे. तर दाखवतो तुम्हाला काय झालं. हे असा कारनामा झाला. हे आहे आमचं आपलं फर्निचर कपड्याचं. हे कपड्याचं फर्निचर आहे. तर इथं माझ्या पूर्ण साड्या होत्या, इथं नवीन साड्या. हे अशा बॉक्समध्ये. हे पण उदय लागली, उदय हे म्हणते ना, उदय. हे बा, हे सगळी उदय लागली. आणि हे पण घ्या, एवढा कचरा उदयचा. आणि एवढे कपडे वाया गेले नवे. हे काही निशाण बी नाही राहिलं. हे पूर्ण उदय लागले. एवढे पन्नीभर कपडे, नवे साड्या. आणि ह्या साड्या वाचल्या बा, तेवढं बरं झालं. ह्या सगळ्या साड्या वाचल्या. आणि हे इथं काही बाकीच्या साड्या आहे. बाबू उठला आता 3 वाजतापासून उठलाच. आता थोडासा झोपला होता बरा 1 घंटा, अजून उठला. ओय, काय खाऊन राहिलं बा. हे है ना पराठा नहीं, रोटी है और उसमें कुछ नमक और मिर्ची डाली है. अंदर डालिए, ऊपर ऊपर. ऊपर. हाँ.
हे कोणती रोटी पराठा वया? समोसा पराठा. समोसा पराठा. रोटी पराठा. रोटी पराठा. पण शेप कसा आहे? समोसा. पिझ्झा जैसा. समोसा सारखा. हाँ. आणि बाबू रडते. तर हे पायी इकडे मस्त पंगत बसली. कायची पंगत होय? महालग्नाची. नाही. तर घर आहो आम्ही. घरी आहे. बर. तर पहिले मी जेवण केलं कारण बाबू राहत नव्हता म्हणून. आणि आता बाबूची बडी मम्मी जेवण करते. पहिले लहान मम्मी जेवली, आता बडी मम्मी जेवते आणि बाबूच्या 2 बहिणी जेवते. आता ह्या बी बसल्या होत्या, त्यालाच पाहत होत्या है ना. एवढे पहिले आम्हाला खाणं नाही खावायचे होतं, आता खात. हा एवढे लोक पाहिजे बाबूले पावाले. मग मी एकटी पाहतो. तर अशा प्रकारे चालते. आणि माझ्यासाठी आज बनवलं होतं भगरचा भात. तर आता ताईचं जेवण झालं आणि अजून त्याला घेतलं. आणि आता मी हे साफसफाई करते आणि त्याला झोपायची तयारी करते पटकन. आणि त्याला घेऊन झोपते पटकन. जवळ घेऊन झोपली तेव्हाच तो झोपन, तसं तो झोपणार नाही. तर कपडे चेंज करून देते त्याचे आणि डायपर वगैरे पेनून त्याला घेऊन झोपते. 10 वाजले तेव्हाच तो झोपन. चला मग आजचा ब्लॉग इथपर्यंत. लाईक करा, सबस्क्राईब करा, हाईप करा.